गरगरीत अय छोटू गरगरीत जेवलं बरं का? आजचाच दिवस नवा आजचा का? दररोज जेवणार मी. पण उद्यापासून तुझं डाएट आहे नवा. डाएट मी दणकून जेवणार रोज एकदम गरगरीत. एवढं काय होत नाही रे. डाएट म्हणजे काय? डाएट म्हणजे माणसाला उपाशी ठेवणं. का? काय तर म्हण हा ते वजन कमी करायचं असते. वजन का कमी करायचं? तीच तर तुझ्या माऊला कळना झालंय. अरे पहिलवानानं कसं वजन वाढवायचं असते. मग आता काय एवढा विचार करायचा नाही. लाडू गोदक कर रातच्याला असं चमचमीत जेवण बनवणार आहे काय. आपण दणकून जेवायचं. हे उद्याच उद्या बघू काय. हा आणि तसं बी त्या मॅडम काय आपल्या संग 24 असणार आहेत का? नाही ना. हा नसताना खाऊच की आपण. एक नंबर बोललास बघ तू. हे बघ त्या मॅडमने विचारलं तर आपण त्यासनी सांगायचं की डाएट केले म्हणून. आणि इकडं गोदक करणं केलं चमचमीत दररोज जेवायचं काय. हे समजा माऊला कळू द्यायचं नाही काय. नाहीतर माहितीये ना. समजत नाही तोवर समजावते. अच्छा म्हणजे तुम्ही असा खोटेपणा करणार आहात. हो भूक लागल्यावर खाल्लं तर काय आलं त्यात खोटीपणा. जे असेल ते असेल. डाएट म्हणजे डाएट. त्यात जर काही आगाऊपणा केलात ना तर बघाच. माझं पूर्ण लक्ष असणार आहे तुमच्यावर. अहो तुम्ही का माझ्या संगत वैर धरायलात? तुमच्या चांगल्यासाठी. हे असल्या चांगलपणांना जीव जायचा माझा. माऊ उपाशी राहिल्यावर माणूस मरतो. बघा त्याला बी कळते. आणि तू आता गप्पपणे अभ्यास कर ना तर उद्यापासून तुझंही डाएट सुरू करणार. आणि मी काय केलंय? चल मग लिही डाएटचा. हो तुम्ही त्या मॅडम साठी लई कडक शिस्तीच्या झालेत बरं का. हो मग शिस्त तर पाहिजेच. मग ती वागण्यात असो नाही तर खाण्यात. ते काही नाही. उद्यापासून तुम्हाला खाण्यावर कंट्रोल करावाच लागेल. चल कर अभ्यास. डाएटचा. खाण्याचा ख काढ. काढ डाएटचा. काढ डाएटचा. खाण्याचा. डाएटचा खाण्याचा ख. झोपा बरं तुम्ही आता. खाण्याचा ख काढ. गप बसा. वर कशाला आणलंस? आम्ही खाली यायला लागलो होतो की. नाही काम कर सूरज. तू आता आज इथंच जेवून घे. खाली गेलास तर उगं राणा भाऊजीस ती वाईट वाटेल. बस 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 इथं. हा आणि राणा त्याला कशाला वाईट वाटेल? ते त्या मॅनेजर बाईने त्यांचं खाणं बंद केलंय ना म्हणून. खाणं बंद केलंय? होय. का? आता काय सांगायचं. इंटरनॅशनल कुस्ती खेळायची म्हणलं का नाही की माणसाला उपाशी राहायला लागतंय वाटतं. जाऊ मरू दे तिकडे. तू आपलं जीवन घे बरं. अगं तू काय डोसक्यावर पडलीस काय? असं कसं होईल? आता काय सांगायचं. आम्ही बी तेच म्हणलं खरं. एवढा मोठा पैलवान गडी पण त्याला हे असं उपाशी ठेवणं बरोबर आहे काय बरं. ती मॅनेजर बाई आहे का नाही उद्यापासून राणा भाऊजींचं ते काय डाएट का फाईट सुरू करणार आहे म्हण. डाएट? ती काय पिक्चर मधली नट्टी आहे डाएट करायला? काय त्या मॅडमचं बी. खरं सांगू काय आम्ही बी तेच म्हणलं. पण बोलणार कोण. राणा भाऊजी कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकल्यात ना. हे बघ कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकू दे नाही तर आणखी कशात तरी अडकू दे. राणा काय उपाशी राहणार नाही म्हणजे नाही. नाही सूरज. जाऊबाई बी सामील झाल्या त्या मॅनेजर बाई संगट. जाऊबाईंनी जर सांगितलं तर राहतील बी उपाशी. अगं नाही ग बाई. आता देव जरी आला की नाही तरी राणादा उपाशी राहणार नाही बघ. हे बघ लहानपणी एकदा राणादाला आषाढीचा उपवास धरायला लावला होता. नाही राणादा तयार नव्हताच म्हणा पण गोदाक्कानं त्या दिवशी जेवणच बनवायला नाही. मग हा जाऊबाई बी असंच करणार बघ. सूरज तू आपलं जीवन घे बरं आजच्या दिवसापुरतं. उद्यापासून काय माहिती जाऊबाई समजा जेवणच बंद कर. ऐकून घेणारच का नाही पुढचं. बोल बाबा बोल. हा तर गोदाक्कानं त्या दिवशी जेवणच बनवायला नाही.
आता रानादानं दुपार पतूर कसं बस पाणी पिऊन पिऊन दिवस काढला, पण जशी दुपार झाली का नाही रानादा लागला की येड्यासारखा करायला. घरात तोडफोड काय करायला लागला, त्या पोत्यातली ज्वारी खायला लागला. काय सांगतोस? मग काय, अगं माझी तर जाम टरकली होती. मी म्हणलं आता जर याच्या रप्पाट्यात गावलो तर मग काय करणार. दाराला कडी लावल्याने लपून बसलो आताच. अरे देवा. मग काय, गोदाक्कानं चुपचाप स्वयंपाक केला आणि रानादाला खाऊ घातलं. अगं खाल्लं तेव्हा शांत झाला यो पैलवांगडी, आणि यो उपाशी राहतोय होय. अगो बाई, अवघडच आहे की खरं. नाही पण सूरज, हे समजा राणा भाऊजींच्या लहानपणचं झालं, आता कस काय असं वागत्याल बरं? जाऊबाईंनी सांगितलं की लगेच ऐकणार ते. अगं नाही ऐकणार, मी सांगतोय ना. नाही सूरज, तुला माहित नाही ती सखी, ती राणा भाऊजींवर भारी पडणार बघ. तिचं म्हणणं खरं करण्यासाठी ती काय वाटेल ते करल. लई खतरनाक पोरगी आहे, तू बघच उद्यापासनं. जेवून घे तू आपलं. हेलो मैम, सुबह भी तो एक्सरसाइज किया था, फिर अभी और? अब एक्सरसाइज कब और कैसे करनी है आपसे सीखूं मैं? जिसको सिखाना चाहिए उसको तो सिखाते नहीं आप। अरे मैडम जी, आप तो तुरंत बुरा मान जाती है। ऐसी कोई बात नहीं जी, मैं तो आपका डाइट प्लान खत्म होने की राह देख रहा हूँ। जैसे ही आपका काम हुआ, फिर राणा को ऐसी ट्रेनिंग दूंगा कि पूछिए मत। हो गया आपका? जी जाइए आप। जी, गुड नाइट। हेलो, हाय, हाउ आर यू? आई एम फाइन सर। और हमारा पहलवान राणा? वो भी जल्दी फाइन हो जाएगा। गुड। सर, मैंने राणा का डाइट डिजाइन किया है, आपसे कुछ प्रोटीन सप्लीमेंट्स चाहिए थे। मुझे टेक्स्ट करो, मैं भिजवा देता हूँ। जी सर। किसी भी चीज की जरूरत पड़े तो मुझे बता देना, मैं भिजवाऊंगा। यस। और राणा का गुस्सा कम हुआ कि नहीं? धीरे धीरे हो रहा है, थोड़ा अड़ियल है वो, पर डोंट वरी, मैं उसे ठीक कर दूंगी। उसके घर वाले बहुत लाड़ प्यार करते हैं उसका, वो पहले कम करना है। जी, ओके, बाय। यस सर, बाय। अरे वा, एवढं समजे पदार्थ यांच्यासाठी. राणा, अंजली आजकाल लय लाड करायला लागली बाबा तुझे. नाही बा, गोदक्का माझी लई लाड करते आणि बारक्यापणापासून करत आले. का अंजली काय कमी करते होय? आजकाल त्यांचा स्वभाव बदललाय. गोदक्काच भारी आहे. का, काय झालं? काही नाही बाबा, हे गोदाक्कांना मस्का मारतात आणि गोदाक्कांना ते कळतच नाहीये. असू दे बाई, खाण्यासाठीच मस्का मारतोय ना, मारू दे. अहो, आज जेवून घ्या काय जेवायचं ते, उद्यापासून लक्षात आहे ना काय ते. उद्यापासून? उद्यापासून काय? उद्यापासून जेवण बंद आहे रानादांचं, डाएट सुरू होणार आहे. डाएट? बघा की आबा, आता तुम्हीच सांगा की. नाही राणा, अरे डाएट करून मोठं मोठं खेळाडू फिट राहतात. बरोबर आबा, मी यांना हेच सगळं सांगते तर मला म्हणतात माझा स्वभाव बदललाय. आता तुम्हीच जरा समजावून सांगा. लाडू, नीट खाऊन घे बरं का, उद्यापासून डाएट सुरू होणार आहे. मी अभ्यास केलाय, माझा डाएट नाही ना माऊ. नाही, तू जेव छान.
राणा भाऊजी, उद्या तेवढा आडगळीत पडलेलं शिलाई मशीन काढून देताय काय? का बिझनेस परत डोसक्यात आलं काय तुझ्या? अहो नाही हो, ते राणा भाऊजी आता उद्यापासून डाएट करणार, मग वजन कमी होणार त्यांचं. कापड लूज होत्याल का नाही? मग त्याला टिपा मारायला लागत काय, म्हणून शिलाई मशीन पाहिजे. अच्छा असं आहे वय. अगं मम्मी काढून देतो की तुला शिलाई मशीन. आणि कसं आहे, उपाशी पोटी अंगात ताकद राहत नाही ग. लाडू, उद्यापासून रानाच्या वाटणीचं तूच खायचं, खाशील ना व? खाणार की. आता मस्करी बस, खाऊ द्या माझ्या पोराला. अरे वा, राहतात ते कशा एवढा उशीर पर्यंत? रानादांचं खाऊ करायचं होतं ना व, म्हणून तयारीला थांबले. राणा, तुझी लेच खातिरदारी चालली आहे बाबा. हा देते. जरा बेतानं खा. राणा, तू ह्यांच्याकडे काय ध्यान देऊ नकोस. चल खा तू. राणादा भरलं पोट. गरगरीत. आता मस्त पैकी ताण द्यायचं की नाही, उद्याच उद्या बघू. झालं चला. लईच झालं की जेवण. तरी मी सांगत होते जरा कंट्रोल करा, ऐकायचं नाही. एक काम कर, जा जरा फिरून ये म्हणजे जिरल. नाही बाप, एवढं काय नाही. दिसतंय ते. आता जरा चाललात की बरं वाटेल. चला. वय चालायला तर पाहिजे. चला. हॅलो. सगळं संपवा, आले मी. चल घ्या खाऊन. आमासनी तर आता उद्यापासून काय होणार याचीच काळजी वाटायला. अंजली असल्यानंतर आपण कुणीच काळजी करायची गरज नाही. अहो तसं नव्ह मामांजी, जाऊबाई त्या शिटीतल्या मॅनेजर बाईचं समजच ऐकायल्यात म्हणून म्हणलं. अगं काय नाही, अगं उपाशी पोटी रानादा कसला भडकतो माहिती ना. आणि एकदा का भडकला की डाएट कसा कोलमडतो का नाही बघा तुम्ही. भूक झेपणार नाही रानादाला. चला जेवा. उद्या भूक भूक करत हालत खराब होणार म्हणजे या ठोकळ्याची. चांगलंय. जरा हळू चाला की. मी नेहमी हळूच चालते, आज तुम्ही माझ्यापेक्षा हळू चालताय. झेपत नाही तर एवढं जेवायचं कशाला? अहो नाही हो, अहो ते खाण्याच्या टायमाला कळलंच नाही मला. गोदकानं जेवण एवढं भारी बनवलं होतं की नाही की विचारूच नका. ते समजा गोदकामुळे. आता उगाच गोदाक कांदा ढकलू नका. तुम्हाला हाऊस होती म्हणून तुम्ही एवढं जेवलात. आता खाल्ले तर जाऊ द्या किती विषय.
मी काय म्हणलं ते कळलं काय? काय? आत्या मनातल्या मनात बोललो ते. आता तुम्ही मनातल्या मनात बोललात तर मला कसं कळेल? अहो कसं कळलं म्हणजे? तुम्हीच म्हणला होता ना बघ की आपल्या दोघांना बी एकमेकांच्या मनातलं कळते म्हणून, ते बी न बोलता. अच्छा, मग आलं लक्षात. काय? हेच ना की कशाला हे डाएट, मला तर भूक सहनच होत नाही, कॅन्सल करा हे डाएट, असंच ना? अरे वा, अहो कळलं की तुम्हाला. मग हा, मग तुम्ही ओळखलं असेलच की मी काय बोलले ते. अहो सांगा काय बोलले मी? हेच की ते आपलं डाएट चांगल्यासाठी असते, डाएट करायलाच पाहिजे. अरे वा, तुम्ही सुद्धा ओळखलात, छान. बरं ऐका की, अहो खरंच सांगतोय हो, अहो बारक्यापणापासूनचा अनुभव आहे माझा, ते भूक सहनत नाही हो मला. अहो आता करायच्या आधीच नाही कशाला म्हणताय? काय नाही होत, चला. अहो नाही हो, खरंच सांगतोय मी मी. सांगते ना, अहो माझं ऐकून तर काय घ्या. नाही होत. बरं आय नो दॅट, पण मला माहितीये मी काय करते ते. तुम्ही सपोर्ट करणार असलात तर ठीक आहे, ना तर आय डोंट केअर. नो, मला माहितीये मला माझ्या लाईफचं काय करायचंय. डॅड प्लीज, आपण खूप वेळा बोललो या विषयावरती, स्टॉप इट. अरे हाय हाय, सकाळी रनिंगला नाही म्हणतो हा, आणि आता इथे यावेळी फिरायला. नाही, आम्ही शतपावली करायला बाहेर पडलो. तुम्ही इथे कसा? सेम लाईक यू, पण मी नको तितकं खाल्लेलं नाहीये. तिने काही सांगितलेलं नाहीये मला. तुझ्याकडे बघून कळतंय, बॉडी लँग्वेज सांगतेय तुझी. तुला इतकं सांगूनही तू याला सूट कशी काय दिलीस ग? तुझ्या लाडामुळे तू जास्त बिघडत चाललाय, महागात पडणार आहे सगळं. मी काय वेडी म्हणून सांगत असते का? तुला कळत कसं नाहीये? अहो अंजली बाई येत्या माहितीये मला. मग यांच्या संगडाचा वरच्या पट्टीत कोण बोलत नाही. तुझ्यामुळेच रडते माझ्या आवाजाची पट्टी. माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही या सगळ्यात. मी तुला जे सांगते ते तुझ्या भल्यासाठी सांगते, हे तुझ्या बायकोला कळतंय, आणि ते कळूनही ती तुला सूट देते म्हणून राग येतोय मला. 2 महिने मी सांगते तसं वागायला काय प्रॉब्लेम आहे राणा? नाही करतील हे. हो पण तुम्ही जरा शांत बसा. त्या जे करतायत ते तुमच्या चांगल्यासाठी करतायत. त्याचं काय आहे, आजचा शेवटचा दिवस होता म्हणून मी काही म्हणाले नाही. ठीक आहे, उद्या सकाळी सांगणार होते डाएट, पण आत्ता भेट झाली तर आत्ताच सांगते. उद्या त्याने फक्त ताक प्यायचंय. काय? हो, उद्यापासून तुझं डाएट सुरू. उद्याचा दिवस फक्त ताक, कळलं ना?